जय भीम. मी विश्वनाथ पवार. आज अत्यंत महत्त्वाच्या दिनी म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा हा दिन आहे. 20 मार्च 2026. आंबेडकरी चळवळीतले महान कवी गायक श्रावणदादा यशवंती यांची कन्या रोहिणीताई यांच्या घरी आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आदरणीय संगमदादा कासारे यांच्या पुस्तकाबद्दल बोललो. आमच्यासाठी अत्यंत आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे, कारण मानवी स्वातंत्र्य, या मानवी स्वातंत्र्याचा लढा बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं त्याची पाळेमुळे अगोदर आहेत. समाज समता संघापासून बाबासाहेबांनी अगदी लहानपणापासून ठरवलंच होतं की या समाजाचा कायापालट करायचं. आणि त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठा सुरुवातीचा लढा म्हणून जो रणसंग्राम आपण म्हणतो, तो चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा हा दिन अत्यंत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथून जो मानवमुक्तीचा लढा सुरू झाला तो आज तागायत, म्हणजे धर्मांतराची चळवळ, संविधान देशाला देण्याची अर्पण करण्याचा सगळा बाबासाहेबांचा हा अत्यंत महत्त्वाचा हा कार्य आहे. ते आमच्या समोर अगदी जगाला वंदनीय असं ठरलेलं आहे. माझ्याबरोबर आहेत, मी ऐरवली आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये आहे. हा कोणतं गाव? दिघा. या नवी मुंबई दिघामध्ये आहे. या ठिकाणचे अत्यंत प्रसिद्ध आणि आंबेडकरी चळवळीतले प्रतिभावंत धम्मप्रचारक बौद्धाचार्य जगदाळे गुरुजींबरोबर, आणि जगदाळे हे गुरुजी माझ्याबरोबर आहेत. गुरुजी जय भीम. जय भीम. साहेबांचं काम सामाजिक हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते अनेक वर्षापासून सामाजिक प्रसारासाठी धम्मप्रवचनाच्या माध्यमातून, धम्मविधीच्या माध्यमातून आणि समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधातल्या लढ्यात ते सक्रिय आहेत. असं व्यक्तिमत्व मला खूप आनंद वाटतो. आदरणीय जगदाळे गुरुजींबरोबर मी आहे. आज त्यांच्याने माझी पहिलीच वेळ आमच्या रोहिणीताईच्या घरी झालेली आहे, ओळख झालेली आहे. आणि चांगल्या दिनी आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांची माझी भेट झाली. मी त्यांच्याबरोबर आजच्या या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं त्यांचा विशेष करून मी छोटीशी मुलाखत घेतोय. साहेब, आजचा हा चवदार तळ्याचा सत्याग्रहाचा दिन आहे. मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येनं महाड मुक्कामी आपले भीमसैनिक पोचलेले आहेत. आपण चवदार तळ्याच्या सत्याग्रहासंदर्भात आजच्या दिनी काय आपण ही सगळ्या समाजामध्ये आज बजबजपुरी दिसते, आणि देशावर आता महागाईनं शिक्षणाचे प्रश्न आहेत, नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, आता जागतिक युद्ध सुरू झालेलं आहे, लोकांची मोठ्या प्रमाणात ससेउलपट होते, अतिशय दयनीय अवस्था पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. आणि बाबासाहेबांचा लढा हा चवदार तळ्याचा मानवी स्वातंत्र्याचा होता, समतेचा होता, ममतेचा होता, करुणेचा होता. बाबासाहेबांच्या विचारापासून दूर गेल्यामुळे जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, हा बाबासाहेबांनी जगाला दिलेला संदेश, बुद्धाचं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायाचं तत्त्वज्ञान या जगामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं अनुकरण न केल्यामुळे आज सारं जगच होरपळताना दिसते. आपण बुद्ध धम्म प्रसारक आहात, प्रवचनकार आहात, धम्मविधी करता, अत्यंत जाणकार आहात. तर बाबासाहेबांच्या ह्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून तर बुद्ध धम्म दीक्षा आणि बाबासाहेबांच्या हा सगळा सम्राट अशोकांपासून हा त्यांचा विचाराचा प्रसार खऱ्या अर्थानं न झाल्यामुळे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याबद्दल तुम्हाला काय असं सांगावंसं वाटतं की आपण लोकांनी कोणता ध्यास घ्यावा, या संदर्भात आपण बोललं तर बरं होईल. सर्वात प्रथम आजच्या या महाडच्या सत्याग्रहाचा
जो आजचा दिवस आहे, या दिवसानिमित्त सर्वांना सप्रेम जय भीम आणि शुभेच्छा देतो. जय भीम. एक वेळ अशी होती की समोर पाणी दिसत होतं, परंतु माणूस नुसता पाणी बघत होता, तहानेने व्याकुळ होत होता, परंतु त्या पाण्यापर्यंत जाण्याची माणसाची क्षमता नव्हती. आणि ते पाणी सर्वांसाठी होतं, गुराढोरांसाठी होतं. एवढंच नव्हे तर जे कोणी असतील त्या सर्वांसाठी ते पाणी अवेलेबल होतं, परंतु काही विशिष्ट जातींकरिता त्या पाण्याला स्पर्श करणे सुद्धा महाकठीण कार्य होतं. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायच्या, डोळ्यातून पाणी यायचं, परंतु ते पाणी बघून सुद्धा लोकांना दयामाया येत नव्हती. आणि महान क्रांतिकारी अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मुक्कामी जाऊन त्या चवदार तळ्याला स्पर्श केला, उंजळभर ते पाणी घेतलं आणि ते स्वतः प्यायले. आणि तिथून संपूर्ण समाज बांधवांना, दलित, पददलित जे काही कोणी असतील त्या सर्वांना पाणी पिण्यासाठीची एक मुभा मिळाली. आज प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टरचं पाणी आहे, प्रत्येकाकडे बिस्लरीची बॉटल आहे, आणि हे पाणी आज सगळं आम्ही पित आहोत. हे जे अनंत उपकार आहेत, हे बाबासाहेबांचे आमचं पूर्ण आयुष्य, आणखीन किती आयुष्य जरी आली तरी ते न फिटणारं आहे. आणि किती काही जरी झालं तर ही संघर्षाची जी ज्योत आहे, जी बाबासाहेबांनी त्या चवदार तळ्याच्या पाण्याला एक आग लावली आणि तो जो का अंगार तयार झाला, तो अंगार कधीही आता शमू शकत नाही. लोक सगळे जागृत झाले, लोकांमध्ये एक ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि ती ऊर्जा, ती प्रेरणा मिळण्यासाठी कायम दरवर्षी 20 मार्च रोजी महाड या ठिकाणी सर्वजण जातात, त्या ठिकाणी वंदन करतात. हे काही पाणी पिणं किंवा पाणी तिथं जाऊन भेटणं, हे नुसतं काही भेटणं नाही आहे, तर ती समाजामध्ये प्रत्येक क्षणाला जे काही बाबासाहेबांचे उपकार आहेत, त्या उपकाराची जी काही जाण आहे, ती जाण त्या ठिकाणी निर्माण होते. एवढंच नव्हे, आज जसं तुम्ही म्हणालात की जगामध्ये युद्ध चालू आहेत, सगळीकडे हाहाकार माजलेला आहे, महागाई वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. या सर्वातून बाबासाहेबांसारखे दूरदृष्टे आणि दूरदृष्टी ठेवणारी जे महान व्यक्ती होती, त्यांनी त्या काळातच 1956 साली आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध धम्मामध्ये आम्ही आलो आणि मग एक कळालं की ह्या संपूर्ण जगाला युद्ध नको आहे, तर बुद्ध हवा आहे, बुद्धाची शांती आहे. आणि ह्या बुद्धाच्या शांतीनेच संपूर्ण जगामध्ये शांतता प्रस्थापित होणार आहे. हे आज जरी कितीही काही जरी झालं तरी एक ना एक दिवस त्यांना हे संपूर्ण थांबवून पुन्हा सुरळीत संपूर्ण जग करावंच लागणार आहे. जर नाही केलं तर विनाशाकडे हे जग ओढवल्याशिवाय राहणार नाही. आणि हा विनाश केवळ त्या 2 राष्ट्रांमध्ये किंवा 3 राष्ट्रांमध्येच नसून संपूर्ण जगावर हा विनाश ओढवू शकतो. तर अशा रीतीने केवळ समाजामध्ये एकमेकांशी भांडणतंटा लावून किंवा एकमेकांशी वैरभाव निर्माण करून जगता येणं शक्य नाही. सर्वांची बुद्धाने जे स्थापित केलेली मैत्री आहे, हा मैत्रीभाव, प्रेम, सद्भावना एकमेकांविषयी ठेवल्यावर तरच आपल्या समाजात एक प्रकारचं आपली एकी निर्माण होईल, ऐक्य निर्माण होईल. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती असू दे, कोणत्याही पंथाची व्यक्ती असू दे, सर्वजण शेवटी मानव आहेत आणि ही मानवता सर्वांनी जपली पाहिजे. या आजच्या चवदार तळ्याच्या संघर्षातून हा केवळ पाण्याचा संघर्ष नव्हता, तर हा अमानवतेविरुद्ध मानवतेचा संघर्ष होता. आणि ही मानवतेची जी ज्योत आहे, ही बाबासाहेबांनी जे आमच्या हातामध्ये दिलेली आहे, ते ह्या ज्योतीचं रूपांतर आम्ही मोठ्या मशालीत करून
आज ती संपूर्ण घरोघर लोकांमध्ये जाऊन समाजामध्ये सांगत असतो. प्रवचनाच्या माध्यमातून असू देत किंवा कोणत्याही माध्यमातून असू देत, लोकांपर्यंत हे सांगत असतो की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचे एकमेकांना दोष किंवा उणिवा न दाखवता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून एकमेकांमध्ये प्रेमाची आणि सद्भावनेची भावना निर्माण केली पाहिजे. तरच या जगाचं कल्याण आहे, तरच तुमचं आमचं कल्याण आहे, मानवाचं कल्याण आहे. आणि हेच तर बुद्ध सांगतो आणि हेच तर बाबासाहेब सांगतायत आणि हेच सम्राट अशोकांनी जगाला दाखवून दिलेलं आहे. तर अशा रीतीने आजच्या या महाडच्या 14 तळ्याच्या आजच्या शुभ दिनी मी तमाम माझ्या बौद्ध बांधवांना तसेच समाजातील सर्व घटकांना याच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी रोहिणीताईंच्या घरामध्ये वास्तूमध्ये आमचे संगम कासारे साहेब, आमचे पवार साहेब जे माझी मुलाखत घेत आहेत, या सर्वांनी एकत्र येऊन हा जो योग निर्माण केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद साहेब. जय भीम. आदरणीय जगदाळे गुरुजींनी जगाला युद्ध नको बुद्ध हवा, समता स्वातंत्र्य ममता करुणेवर आधारित हा धम्म सगळ्यांनी अंगीकारला पाहिजे अशा प्रकारचा संदेश दिला. खूप खूप धन्यवाद साहेब. जय भीम. जय भीम.